राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर आणि जाहिरातींवर कठोर निर्बंध लागू केले आहेत। यामागे कोणते कारण आहेत हे जाणून घेऊया। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहत आहात द खुर्ची। या निर्णयामुळे शाळांच्या आसपास चिप्स, कोल्ड्रिंक्स यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री करता येणार नाही। इतकंच नाही तर विना परवाना अन्नपदार्थ विकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे। हा नियम राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांना लागू करण्यात आलाय। विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। तज्ज्ञांच्या मते शाळांच्या परिसरात सहज उपलब्ध होणारे जंक फूड मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते। जास्त प्रमाणात साखर, मीठ आणि तेल असलेले पदार्थ विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम करू शकतात। त्यानंतर शाळांच्या परिसरात फळे, पौष्टिक पदार्थ आणि स्वच्छ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे। त्याचबरोबर शाळा प्रशासनालाही विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र या निर्णयावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। काही पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होईल असे मत व्यक्त केले आहे। तर काही विक्रेत्यांनी या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे देखील म्हटले आहे। आता हा निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतो आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।